हॅलो फ्रेंड्स, मी संगीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खूपच सुंदर असा अर्धा किलो चॉकलेट केकची स्पायडरमॅन थीम केकची डिझाईन पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी 180 ग्रॅम चॉकलेट प्रीमिक्स घेऊन हा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे आणि आपण आता तो थंड झाल्याच्या नंतर 3 लेयर करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात की ही मी माझ्याकडे काल केकच्या 2 ऑर्डर होत्या, तर त्यातलीच ही क्रीम शिल्लक राहिली होती. तर क्रीम थोडीशी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे फाटल्यासारखी होते, पण काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. फक्त स्पॅच्युलाने थोडीशी हाताने मिक्स करून घ्यायची या पद्धतीने आणि खूपच छान अशी आपली क्रीम तयार होते. तर आता मी काय केलेले आहे की मालाचे माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे. तर तेच आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत. तुमच्याकडे जर चॉकलेट गनाश असेल तर तुम्ही ते पण टाकू शकतात. तर या पद्धतीने मी आता चॉकलेट डच क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि आपण आता ही व्यवस्थित अशी पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायची आहे. तुम्हाला जर डायरेक्ट केकवरती लावता येत असेल तर ते पण तुम्ही करू शकतात, पण शक्यतो मी पायपिंग बॅगच्या मदतीने जर केकला क्रीम लावून घेते, त्यामुळे खूपच सुंदर असा आपला केक तयार होतो. तर मी आता पहिली लेयर केकची ठेवून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी शुगर सिरपनी सोक करून घ्यायची आणि व्यवस्थित अशी या पद्धतीने क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती चॉकलेट सॉस टाकून घ्यायचा आहे आणि लगेच आपण दुसरी लेयर ठेवून घेणार आहोत. तर मी आता आपण चॉकलेट डच क्रीम तयार केल्यामुळे मी यामध्ये चोको चिप्स वगैरे टाकलेले नाही आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाकू शकतात. तर हा आजचा केक आहे तो माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा बड्डे होता. 4 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला म्हणजे तो छोटासा होता ना, 1.5-2 वर्षाचा. त्यावेळेसपासून त्याला स्पायडरमॅनची खूपच जास्त वेड आहे. म्हणजे खूपच जास्त आवडतो स्पायडरमॅन आणि मी त्याला मागच्या वेळेस पण स्पायडरमॅनचाच केक तयार केला होता आणि यावेळेस पण तो म्हणला की मला स्पायडरमॅनचाच केक पाहिजे. त्यामुळे मी हा स्पायडरमॅन केक तयार केलेला आहे. तर आता थोडीशी क्रीम आपला केक पण तयार झाला आणि थोडीशी क्रीम लावून व्यवस्थित असा केक आपण क्रम कोटिंग करून घेणार आहोत. शक्यतो माझ्या केकचे जास्त क्रम्स निघत नाहीत, पण थोडीशी क्रम कोटिंग करून घेतली ना, तर केकला फिनिशिंगला प्रॉब्लेम येत नाही. तर आता मी केक हा सेट करून घेतला नाही. लगेच आपण केकला फिनिशिंग देऊन घेणार आहोत. तर मला हे दुपारी 12 वाजता मैत्रीण आली माझी आणि ते म्हटले की आज त्याचा बड्डे आहे. पापू म्हणतात त्याला. तर त्याचा बड्डे आहे म्हणे. मग तर ठीक आहे म्हटलं, मी केक तयार करून देते आणि त्या पद्धतीने मी लगेच 12:30-1 वाजता केक स्पॉन्ज शिजायला टाकला आणि क्रीम तर तयारच होती, त्यामुळे काही टेन्शन नव्हते आणि हा 1 तासामध्येच आपला केक तयार झालेला आहे. आता स्क्रॅपरने मी साईडने पण थोडेसे स्क्रॅपर फिरून घेतलेले आहे. या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात. खूपच सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. तर मी आता केकचे तुम्हाला वजन करून दाखवते. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकतात की 611 ग्रॅम म्हणजे खालच्या बेसचे वजन हे 50 ते 60 ग्रॅम असेल. म्हणजेच 550 ग्रॅम आपला केक तयार झालेला आहे आणि आणखीन आपल्याला वरती डिझाईन करायची आहे. तर मी आता काय केले की न्यूट्रल जेलमध्ये लाल कलर आणि थोडंसं व्हॅनिला एसेन्स टाकून घेतला फ्लेवरसाठी, कारण की न्यूट्रल जेलला त्याचा काही स्वतःचा फ्लेवर नसतो. तर या पद्धतीने आता व्यवस्थित आपण पायपिंग बॅगच्या मदतीने केकवरती सर्व बाजूनी हे जे न्यूट्रल जेल आहे ना, ते व्यवस्थित असे पसरवून घ्यायचे आहे आणि स्पायडरमॅन म्हटलं की तुम्हाला तर माहितीच असेल की लाल आणि ब्लॅकचेच कॉम्बिनेशन असते केकला आणि क्रीममध्ये कितीही कलर टाकला तरी क्रीमला आपल्याला जेवढा असा न्यूट्रल जेलचा कलर येतो ना, तसं क्रीमला अजिबात लाल कलर येत नाही. त्यामुळे शक्यतो न्यूट्रल जेलनीच खूप छान असा केक तयार होतो. तर या पद्धतीने आपण आता सर्व बाजूनी केक कव्हर करून घेतलेला आहे. खूपच सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. तर मी काय केले नंतर थोडीशी क्रीम माझ्याकडे शिल्लक राहिली होती. ती क्रीम थोडीशी हातावर चोळून पातळ केली पायपिंग बॅगमध्ये आणि त्यामध्ये न्यूट्रल जेल आणि ब्लॅक कलर टाकून घेतला आणि या पद्धतीची क्रीम तयार करून घेतली आहे आणि त्यानेच आपण असे केकच्या वरती लाईन मारून घेणार आहोत. तर मला जसा केक करायचा होता ना, सेम तसाच मी हा केक केला आणि 99% हा केक जसा होता ना फोटोमध्ये सेम तसाच झालेला आहे. आणि या केकच्या वरती एक स्पायडरमॅनचा स्टॅच्यू होता, म्हणजे एक काय म्हणतात त्याला, मूर्ती होती, पण ती माझ्याकडे अवेलेबल नव्हती आणि माझ्याकडे स्पायडरमॅनचे स्टिकर होते एक. तर मी तेच केकच्या वरती नंतर लावून घेतले आणि साईडने पण व्यवस्थित अशी आपण स्पायडरमॅनच्या वाइप्स करून घेतलेले आहेत. तर ज्यावेळेस मला रात्री हा केक घेऊन जायचे होते, त्यावेळेस तुम्ही पाहत असाल की हे मी स्पायडरमॅनचे स्टिकर वरती लावून घेतलेले आहे या पद्धतीने. तर तुम्ही पाहत असाल तर खूपच सुंदर असा आपला स्पायडरमॅनचा केक तयार झालेला आहे आणि त्याला पण मुलाला पण खूपच जास्त आवडला हा केक. तुम्हाला कसा वाटला? थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय